नमस्कार, मी दिवाणजी आहे. विशेष वृत्त घेऊन तुमच्या समोर आलो आहे. वसई विरार शहर महापालिकेच्या वालीव प्रभागात सातिवली परिसरामध्ये म्हणजेच स्क्वेअर इंडस्ट्रियल पार्क अर्थात नंदा ग्रुपच्या मालकीच्या इंडस्ट्रियल पार्क परिसरात सुमारे 10,000 चौरस फुटाचे वाढीव पत्रा शेड बांधकाम झाले आणि बाजूला नाल्याच्या एकदम काठोकाठ एक भली मोठी टोले जंग भिंत बांधून आणि त्यावर अवैध बांधकाम करून या व्यावसायिकांनी तर एक कळसच गाठला आहे. यावरून दिसते की महापालिकेच्या परवानगीची या बांधकाम धारकांना गरजच नाही. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी मोकळी जागा इमर्जन्सी सोडली जाते, कामगारांना येण्या जाण्यासाठी सोडली जाते, अग्निशमन दलाचा वापर करण्यासाठी सोडली जाते, त्या ठिकाणी देखील वाढीव सर्रास पत्रा शेडचे बांधकाम केले. मात्र महापालिका शांत भूमिकेमध्ये आहे. आपण छायाचित्रात बघताय, नाल्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत कॅमेऱ्यात बसत नाही अशी एवढी मोठी भिंत बांधलेली आहे आणि तो जो नाला आहे मुंबई अहमदाबाद हायवेला टच होऊन जातो आणि ही कंपनी देखील त्या नाल्याच्या भोवती रोड टच आहे आणि बाजूला अभयारण्य, तुंगारेश्वर अभयारण्य आहे. त्या अभयारण्यातून, त्या मोठ्या पहाडातून ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस धो 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 तिथून पाणी जाते. रस्ता मुंबई अहमदाबाद हायवे बंद होतो ह्या पाण्यामुळे. शहर पाण्यामध्ये थांबले जाते, तुंबले जाते. मागील पावसामध्ये याच महापालिकेमध्ये मोठी दुर्घटना घडून एक इमारत कोसळली आणि 17 लोकांचे बळी गेले. हे महापालिका अधिकारी विसरले, काही महिन्यातच विसरले. काय बोलायचं. वालीवच्या प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे यांना काय झाले काही समजत नाही. स्क्वेअर इंडस्ट्रीचा मालक हा नंदा ग्रुपचा मालक यांचा जावई लागतोय का? कुठल्याच प्रकारची कारवाई नाही. आणि दिली असेल एखादी नोटीस, काही विशेष तीर नाही मारला, पण बांधकाम होते कसे कसे होते बांधकाम, कोण याला जबाबदार? तत्कालीन आयुक्त अनिल कुमार पवारच्या काळामध्ये ईडीने रेड केली हो. नवीन आयुक्त आले मनोज कुमार सूर्यवंशी, या वसईकरांना वाटलं आता तरी ही महापालिका सुधारेल, परंतु प्रशासकीय राजवट संपली, परंतु भूमाफियांची राजवट संपत नाही आणि पालिका अधिकाऱ्यांना कोणी मानत नाही की देवाणघेवाण हे काही समजत नाही, काही कोडे उलगडत नाही. अरे निवडणुका झाल्या, नगरसेवक आले निवडून, प्रत्येकाला आपल्या प्रभागाची जबाबदारी नाही. महापौर बसले, अतिशय स्वच्छ चारित्र्याचा माणूस महापौर म्हणून बसले. काही जनाची नाही तर मनाची नाही वाटत. अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांना तर काय झाले, काय बोलावा या अधिकाऱ्याबाबत. यांनी जसे निलेश म्हात्रे यांना वालीव प्रभाग दिलाय, त्यांनी भूमाफियांना आंदोलन दिलाय, असं झालंय. कोण कारवाई करणार? त्या तुंगारेश्वर अभयारण्याच्या मोठ्या त्या डोंगरावरून पाणी धो वाहते, काही पडले नाही. या ठिकाणी या नाल्यामध्ये भिंत कोसळली, तिथं जर कामगार काम करत असेल तर किती लोक मरतील काही अंदाज आहे? हे खिसे भरण्याचे धंदे किती दिवस करणार हे पालिकेचे सहाय्यक आयुक्त? अक्षरशः भेटी नाही, गाठी नाही, तक्रारदारांचे निरसन नाही. पण आपल्यावर ईडीचा तिसरा डोळा येऊ शकतो. माझे भाकीत खरे ठरते, खोटे ठरत नाही. प्रशासकीय राजवट संपली, महापौरांचे आले, भीती नाही बांधकाम धारकांना. म्हणजे यांना कुणीतरी पाठीशी घालताय. स्क्वेअर इंडस्ट्रीज मध्ये झालेले हे 10,000 चौरस फूट बांधकाम साधी गोष्ट नाही. कदाचित हे 10 ते 15,000 असेल. कारवाई कोण करणार? गंभीर प्रश्न आहे. कायदे आहेत, नियम आहेत. परिसरातील पोलीस ठाणे पण आपल्या भूमिकेमध्ये मौन बाळगून आहे. दीपक सावंत यांनी आपले मौन सोडावे, गांधारीची भूमिका घेतलेली ती सोडावी आणि निलेश म्हात्रे यांना कायदे सांगावे की महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 260 आणि 267 नुसार
पालिकेची पूर्व परवानगी न घेता कोणतेही बांधकाम करणे हा गुन्हा आहे. तर कलम 351 अंतर्गत असे अवैध बांधकाम तात्काळ नोटीस देऊन पाडण्याची स्पष्ट तरतूद आहे. त्याचसोबत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 म्हणजे काय, MRTP ऍक्ट अंतर्गत मंजूर विकास आराखड्याविना केलेले कोणतेही वाढीव बांधकाम बेकायदेशीर ठरते. याची माहिती नाही त्यांना, निलेश म्हात्रेंना. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या मार्गदर्शन सूचनानुसार नाल्याच्या बफर झोन मध्ये कोणतेही कायमस्वरूपी किंवा अर्थ कायमस्वरूपी बांधकाम करण्यास सक्त मनाई आहे. असे असताना या ठिकाणी एवढ्या मोठा पसारा निर्माण होतोय. नाल्याच्या भोवती भली मोठी भिंत बांधून त्याच्यावर बांधकाम, ही भिंत कोसळली तर कोण जबाबदार याला? या कायद्याच्या अंतर्गत कारवाई करा आणि दाखवा. नंदा इंडस्ट्री ते जो ग्रुप आहे, ती जो स्क्वेअर इंडस्ट्रीची जी काही एवढं मोठं बांधकाम आहे, मी वृत्तपत्राच्या अंकात देखील दिलेलं आहे, छापलेलं आहे. ज्यांनी युट्यूब बघितलं तर ते हे बघा, ज्यांच्याकडे वृत्तपत्र जाईल त्यांनी वृत्तपत्र बघा. सविस्तर माहिती दिली, कलम दिले, ठिकाण दिलंय. मग अडलंय कुठे? निलेश म्हात्रे साहेब, आपण जागे व्हा. नाहीतर एक सी प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांना शेवटच्या दिवशी, मी त्यांचं नाव घेत नाही कारण ते त्या प्रभागामध्ये नक्कीच बळीचे बकरा झाले होते, तो जबाबदार अधिकारी होता, पण त्यांच्याकडून त्या ठिकाणी जी कारवाई करायला पाहिजे ती झाली नाही आणि त्यांच्यावर ते बला आली. ऍक्च्युली त्यांनी ज्या प्रभागात बेकायदा कामांना दुजोरा दिला तुमच्यासारखा, त्याचा इकडं परिणाम भोगावे लागले. त्यामुळे आपणही निवृत्तीच्या दिशेने वाटचाल करत आहात. बांधकाम धारकांना थारा देऊ नका, नाही तर मग आम्ही वृत्त लावले का मग हायचे आमच्यावरच ससेमिरा करणारे काही चांडाळ चौकटी आहेत. कायद्याची रक्षकच जर भक्षक झाले तर कसं काय होणार? परंतु तुम्ही तुमच्या नियमात वागा. हे घाबरवायचे धंदे बंद करा. आता भूमाफियांना मांडीवर घ्यायचे धंदे बंद करा आणि होणाऱ्या बांधकामाला आळा तर घालाच, परंतु या ठिकाणी तात्काळ थोडं कारवाई करा तुम्हाला दिलेल्या नियमानुसार. आणि माझी विनंती आहे की नवनिर्वाचित महापौर अजय यशवंत पाटील यांनी या प्रभागात येणाऱ्या नगरसेवकांना सूचना द्याव्या. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांना सूचना द्याव्या, कारण तुमच्या सभा मिटिंगा होत असतात आणि विरोधी पक्षातील भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी देखील, गटनेत्यांनी देखील विरोधी पक्षनेता मिळालेले आहेत. यांनी विरोध करावा या ठिकाणी आणि अशा भूमाफियांना वेळीचा आळा घालावा. नाही तर गडगंज नावाप्रमाणे त्यांना पाठीराखी करायचं, त्यांना संरक्षण द्यायचं आणि छोट्या मोठ्या एक रूम बांधलेली, ओटा बांधलेल्या, पत्रा टाकलेल्या लोकांना, गोरगरिबांना छळण्यापेक्षा अशा बेधुंद झालेल्या धनधानग्या बांधकामधारकांना आपण कायद्याचे नियमावली दाखवावी आणि या ठिकाणी कारवाई करावी. या ठिकाणी कारवाई होईल अशी अपेक्षा बाळगतो. आज मात्र इतकेच. धन्यवाद. जय हिंद.